औरंगजेबाची कबर हटवणं म्हणजे शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास पुसण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी दिली। तर ज्यांना औरंगजेबाची कबर ठेवायची असेल त्यांनी औरंगजेब हा त्यांचा देव आहे हे मान्य करावा, असा टोला शिवसेना खासदार नरेश मस्के यांनी लगावला। तर शिवेंद्रराजे भोसलेंनी देखील काँग्रेसवर हल्लाबोल केला। या लोकांची थडगी, या लोकांच्या कबरी कशाला पाहिजे त्या देशामध्ये? आणि मुस्लिम धर्मियांमध्ये या कबरीची पूजाही करत नाही। धर्मात लिहिलेलं आहे, कुराणात लिहिलेलं आहे। मुस्लिम हा जो काही मागणी आहे किंवा ही कबर नष्ट करा, ही मुस्लिम लोकांच्या विरोधात नाही आहे। मुस्लिम समाज, मुस्लिम धर्मीय लोक या लोकांना देव मानत नाही। मुस्लिम धर्मामध्ये कुराणामध्ये आक्रमण करणं, लोकांना लुटणारा राजाला स्थान नाही आहे किंवा त्या कबरीचं पूजन करायचं नाही असंही लिहिलेलं आहे। आम्ही अल्लाहवर टीका नाही करत आहे, मुस्लिम धर्मियांच्या विरोधात नाही आहे। ज्यांनी या देशावर आक्रमण केलं त्याची समाधी संरक्षण करणं, तिच्यावर लाखो करोड रुपये खर्च करणं, याला आमचा विरोध आहे। ती मागणी पूर्वीपासून होती। मी बजरंग दलाचं स्वागत करतो। औरंगजेब हा क्रूर शासक होता। आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत। सदाकदा धर्माचा आधार घेतात आहे। इतिहासामध्ये आपण औरंगजेबाला कसं काढलं आणि आज औरंगजेबाला आपण जेव्हा काढलं आणि जेव्हा त्याची कबर उचलून टाका हे सांगतात, त्याचा अर्थ काय की त्यांना मराठी माणसाचा, मावळ्यांचा आणि शिवाजी महाराजांचा इतिहास हा पुसून टाकायचा आहे। औरंगजेबाची कबर ही शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्षी आहे आणि क्रूर वृत्तीच्या प्रवृत्तीच्या माणसाला आम्ही गाडतो हे त्या ठिकाणी चिन्हित होतं। समाजामध्ये तेढ निर्माण करतात मुद्दामून राजकारणासाठी आणि मग दुसऱ्यांनाही करायचे की जातीवादी पक्ष आहे म्हणते। हे खोटारडेपणा जो आहे हा आपण ओळखला पाहिजे आणि हे सगळं जे काही षडयंत्र आहे हे काँग्रेसच्या माध्यमातून छत्रपतींना बदनाम करण्याचं हे चालू असतं। याचा आपण सगळ्यांनी कुठेतरी अभ्यास केला पाहिजे। कधीही काँग्रेसनं छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या कार्याला, कामाला जेवढी ताकद, जेवढं महत्व, जेवढं त्याला लोकांपुढे आणायला पाहिजे होतं तेवढं आणलं नाही। या सगळ्याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे काय म्हणतात आपण तेही पाहूया। शिवाजी महाराज ने औरंगजेब अफजल खान की कब्र प्रतापगढ़ पे क्यों रखी, इसका जवाब दो। पहले छत्रपति शिवाजी महाराज ने अफजल खान को मारा था, उसकी कब्र वही प्रतापगढ़ पे करने का आदेश दिया था। एक तो ये इसको हमने हराया, इसका एक प्रतीक रहता है। इस औरंगजेब को हमने इस महाराष्ट्र में आके भी उसकी कब्र यहाँ हमने डाल दी, ये भी प्रतीक होना चाहिए। ये इतिहास तो हिंदुत्व की दृष्टि से तो मायने रखता है, ऐसा मेरा कहना है। ये तो हिंदुत्व की स्वाभिमान की बात ही है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।